गावातला गणेश आता मोठ्या कंपनीत अधिकारी झाला होता. शहरात मोठं घर, गाडी, पैसा सगळं मिळालं होतं. पण त्याचे वडील अजूनही गावातच राहत होते. एके दिवशी गावातून वडील मुलाला भेटायला शहरात आले. अंगावरती जुनी अनेक ठिकाणी शिवलेली फाटकी शाल होती. गणेशने दार उघडलं आणि आजूबाजूला पाहत हळू आवाजात म्हणाला, "बाबा, ही शाल घेऊन का आलात? लोक काय म्हणतील? आत या, पण बाहेर जास्त फिरू नका." वडिलांच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू होतं, पण ते हसू लगेच विरलं. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. 2 दिवसांनी ते गावाकडे निघून गेले. काही महिन्यांनी गणेशच्या मुलाने शाळेत माझा हिरो या विषयावर भाषण केलं. सगळ्यांना वाटत तो आपल्या बाबाबद्दल बोलेल, पण तो म्हणाला, "माझे हिरो माझे आजोबा आहेत. बाबा सांगतात की त्यांनी खूप कष्ट करून त्यांना शिकवलं, पण मी पाहिलं बाबा आजोबांसोबत बाहेर चालायलाही लाजतात. जर मी मोठा झाल्यावर बाबांसोबत असंच वागलो तर त्यांना कसं वाटेल?" हे ऐकून गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रात्री तो कोणालाही न सांगता गावात गेला. घरात शिरला तर वडील शांतपणे बसले होते. ती जुनी फाटकी शाल त्यांच्या अंगावर होती. गणेश त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. "बाबा, मला माफ करा. मला तुमच्या शालीची लाज वाटली, पण आज समजलं त्या शालीत तुमचा घाम होता, तुमचा त्याग होता आणि माझं संपूर्ण आयुष्य गुंडाळलेलं होतं." वडिलांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि फक्त एवढंच म्हणाले, "बाळा, बाप कधी मुलावर रागवत नाही. मुलाने चूक ओळखली एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे." त्या दिवसानंतर गणेशने ती जुनी शाल फ्रेम करून आपल्या हॉलमध्ये लावली. खाली एकच ओळ लिहिली होती, "या फाटक्या शालीने मला ऊब नाही दिली, तिने मला आयुष्य दिलं." बोध: जगाला तुमच्या वडिलांचे कपडे दिसतात, पण त्या कपड्यामागचा त्याग दिसत नाही. बापाची किंमत तो असताना ओळखा, कारण वेळ गेल्यावर पश्चाताप उरतो, माणूस नाही.